आणि यानंतर एक मोठी बातमी, तलाठी भरती घोटाळ्याची SIT मार्फत चौकशी करावी आणि MPSC 2024च्या जाहिरातीतील सर्व संवर्गातील जागांमध्ये वाढ करावी या मागण्यांसाठी पुण्यामध्ये आज बालगंधर्व रंगमंदिरासमोर युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन केले जात आहे। अधिक माहिती मिकी घई देतात। मिकी, आंदोलनाचं स्वरूप कसं आहे आणि काय मागण्या आंदोलनकर्त्यांच्या? मागितली होती का तुम्ही? आम्ही 2 दिवसापासून आम्ही परवानगी मागितली होती, पण आम्हाला पोलिसांनी नाकारली होती। तरी तुम्ही इथं आंदोलन केलं। आज सकाळपासून पोलीस बंदोबस्त आहे, तुम्ही निवेदन देऊ शकला असता कलेक्टरांना। आम्ही दिलेलं, पण आम्हाला परवानगी नाकार झाली। आता कुठे घेऊन चालले माहित नाही, पोलिसांचा दबाव आहे। पोलिसांवर दबाव आहे आणि अशा पद्धतीने इथं जे काँग्रेसचे युवक या ठिकाणी निदर्शनं करत होतात त्यांना सगळ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि आपण बघतोय की जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये त्यांना नेण्यात आलेलं आहे। आणि अशा पद्धतीने पुण्यातील या बालगंधर्व चौकामध्ये जे काँग्रेस युवक आहेत ते या ठिकाणी तलाठी भरती प्रकरणात जी काही घोटाळा झालेला आहे, परीक्षेचा जो निकाल लागलेला होता त्याच्यामध्ये जो घोटाळा झालेला आहे त्याची SIT मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आलेली होती आणि त्यासाठीच इथं ते आंदोलन करत होते। परंतु आता जर आपण बघितलं तर पोलिसांनी या सगळ्यांना ताब्यात घेतलंय। कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे। तर तलाठी भरती प्रक्रियेची SIT चौकशी केली जावी अशी मागणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय, त्यांचं आंदोलन मोडून काढलेलं आहे। तलाठी भरती प्रक्रियेमध्ये बरेचसे घोळ आढळले। काही मुलांना 200 गुणांची परीक्षा होती, पण 200 पेक्षाही जास्त मार्क मिळाले। काही मुलं अशी होती, काही विद्यार्थी असे होते की जे गेल्या वेळच्या अटेम्प्टमध्ये नापास झाले होते आणि ते आता टॉप 10 मध्ये झळकलेलेही पाहायला मिळाले। त्यामुळे सगळ्या घोळाची SIT मार्फत चौकशी व्हावी या मागणीसाठी काँग्रेसनं आंदोलन सुरू केलं। पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिर परिसरामध्ये काँग्रेसकडनं हे आक्रमक आंदोलन केलं जात होतं। पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या युवकांना ताब्यात घेतलंय। चौकशी करावी आणि महाराष्ट्रामध्ये सेकंड टॉपर जे आलेले आहे। लोकशाही कुठे आहे? 10.5 लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले 4,500 जागांसाठी। राज्यात बेरोजगारीचं प्रमाण इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे जी एकंदरीत तानाशाहीची सरकार करते। 210 आमदार असलेलं सरकार विद्यार्थ्यांकडून पुरावे मागतायत। पोलिसांचं काय म्हणणं आहे? पोलीस तुम्हाला ताब्यात घेत आहेत? आम्हाला पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे, पोलिसांनी परवानगी देत नाहीये। काय करणार आहे तुम्ही इथं? आम्ही इथं उपोषणाची मागणी केलेली होती। आपण बघतोय हे सगळे जे युवक कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी अशा पद्धतीने काहीसे आक्रमक सुद्धा झालेले आहेत। तुम्हाला परवानगी या ठिकाणी नाकारण्यात आलेली आहे तरी तुम्ही आंदोलन करताय? आम्हाला परवानगी दिलेली आहे आणि जे तलाठी भरतीमध्ये जे घोटाळा झालेला आहे ह्याची SIT मार्फत चौकशी करावी आणि महाराष्ट्रामध्ये सेकंड टॉपर जे आलेले आहे तलाठी भरतीमध्ये ते TCS कंपनीमध्ये काम करणाऱ्याची बायको आहे, त्याला कॉप्या पुरवून तिला पास केलेला आहे। त्याच्यामुळे एक प्रकारचा महाराष्ट्रातल्या मुलांवर अन्याय झालेला आहे। तलाठी भरती जी काही तलाठीचा निकाल लागलेला आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झालेला आहे असा आरोप या सगळ्या काँग्रेसच्या युवा पदाधिकाऱ्यांचा आहे आणि त्यामुळे इथं ते आंदोलन करतायत। उपोषणाचं त्यांनी मागणी केलेली होती परवानगीची, मात्र परवानगी या ठिकाणी नाकारण्यात आलेली आहे आणि पुण्यातील या बालगंधर्व चौकामध्ये अशा पद्धतीने पोलीस या सगळ्या युवकांना जे रस्त्यावर उतरलेले आहेत रस्त्यावर या ठिकाणी आंदोलन करतायत। आपण बघतोय की पोलीस त्यांना उचलून गाडीत घालून इथून घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत। या ठिकाणी आपण बघू शकतो हे युवा काँग्रेसचे जे पदाधिकारी आहेत ते ऐकायला तयार नाहीत। अहो तुम्हाला परवानगी नाकारण्यात आली आहे। परवानगी नाकारलेली तरी आम्ही विद्यार्थ्यांचा विषय राज्यभराचा विचार सुरू असणार आहे। पुण्यात परवानगी नाकारण्यात आलेली होती, मात्र त्यांना आता आपण बघू शकतो पोलीस हे काँग्रेसच्या सगळ्या जे पदाधिकारी आहेत युवाचे जे या ठिकाणी आंदोलन करतायत, उपोषणावर बसणार होते, त्या सगळ्यांना या ठिकाणाहून उचलून घेऊन चाललेले आहेत। यांची मागणी होती की तलाठी ज्या आता भरती प्रकरणात जे काही घोटाळा झालेला आहे त्याची SIT मार्फत चौकशी व्हावी या संदर्भात काही दिवसांपूर्वी आंदोलन देखील करण्यात आलेलं होतं। मात्र आता जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने पोलीस जी परवानगी नाकारण्यात आलेली होती तरी देखील हे काँग्रेसचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी आंदोलन करतायत। त्यांना उचलून आतमध्ये घातलं जातंय या गाडीमध्ये आणि इथून पुण्यातील बालगंधर्व चौकातून इथून त्यांना घेऊन जायला जातंय। पोलीस मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित आहे आणि आपण बघतोय काँग्रेसचे हे सगळे युवक पदाधिकारी या ठिकाणी निदर्शनं करतायत। पोलीस त्यांना विनंती करतायत की तुम्हाला परवानगी नाही तर तुम्ही करू नका, मात्र तरी देखील अशा पद्धतीने यांना उचलून घेऊन या ठिकाणी पोलीस जात आहेत।
कुठं घेऊन जाताय तुम्हाला? कुठं घेऊन SIT चौकशी झाली पाहिजे. भ्रष्टाचार कसा झालाय हे शोधलं पाहिजे. राज्य सरकार ही चौकशी केली पाहिजे. SITची चौकशी झाली पाहिजे असं या युवकाचं म्हणणं आहे. मात्र आपण बघू शकतो हे सगळे युवक या ठिकाणी त्यांना पोलीस ताब्यात घेत आहेत, इथून घेऊन जात आहेत. मात्र तरी देखील ते रस्त्यावर झोपतायत, आडवे होत आहेत आणि अशा पद्धतीने या ठिकाणी निदर्शनं करतायत. खरं तर त्यांनी पोलिसांकडून परवानगी मागितली होती, मात्र पोलिसांनी काही कारणास्तव ही परवानगी नाकारली होती. आज सकाळपासून या चौकामध्ये पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त लावला होता. जर आपण बघितलं तर या सगळ्या युवकांना काँग्रेसचे त्यांना उचललेलं आहे आणि या गाडीमध्ये घेऊन त्यांना जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये घेतलं जाणार आहे. कारण आपण बघू शकतो दादा, आपण बघतो या सगळ्यांना काय कशासाठी घेऊन चाललेत, कुठे घेऊन चाललेत? दडपशाही आहे पोलिसांची, आम्हाला घेऊन चाललेले आम्ही आंदोलन करतो विद्यार्थ्यांच्या मध्ये म्हणून. आपण बघू शकतो हे सगळे किती लोक आहेत? जिंदाबाद. हे तलाठी भरती पेपर फोडी झाली त्यामुळे आज आम्ही युवक काँग्रेस महाराष्ट्रात अशा पद्धतीने अनेक आंदोलन करत जाऊ. युवक काँग्रेस, युवक काँग्रेस, युवक काँग्रेस, युवक काँग्रेस. तर तीव्र आंदोलन काँग्रेसकडनं करण्यात आलं. या सर्व कार्यकर्त्यांची पोलिसांनी सध्या उचलबांगडी केली आहे. तलाठी परीक्षेतला गैरव्यवहाराची SIT मार्फत चौकशी व्हावी या मागणीसाठी आंदोलन छेडलं गेलं होतं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.